मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू सर्वांसाठी नाश्ता घेऊन येते, तर दीपाली तिच्याकडे पाहतच राहते. अप्पू बाबी आत्याजवळ जाते आणि लाडानेच तिला म्हणते की तुला जरी भास्कर काकांच्या घरी जायची घाई झाली असेल तरीही तू लवकरची तारीख फिक्स करू नकोस, कारण खूप सारी तयारी करावी लागेल. तेव्हा बाबी आत्या तिला सांगते की जरा शांत बस, आपण नंतर बोलूयात. अप्पू अजिबात शांत राहत नाही. तेव्हा ती बाबी आत्याला जवळ घेते आणि सांगते की मी आणि विठू दादांनी आत्ताच गाणं फिक्स करून ठेवलं आहे. असं म्हणून ती बाबी आत्याबरोबर डान्स करू लागते. बाबी आत्या अजूनही तिला शांत राहा असं बोलत असतात. अप्पू बाबी आत्याला बोलते, तू तर खूप लाजत आहे. असं म्हणून ती भास्करला सांगते, बघ आमची बाबी आत्या किती सुंदर दिसत आहेत. तेव्हा भास्कर अप्पूच्या ह्या अल्लड वागण्यावर खूप हसत असतो. तेवढ्यात कुकी, शशांक आणि अमेयही तेथे येतात. तेव्हा अप्पू त्या तिघांनाही सांगते की आता मी बोलणार, तुम्ही फक्त ऐकायचं आहे. असं म्हणून ती भास्करला सांगते, आमच्या बाबी आत्यासारखी सुंदर बायको आता तुम्हाला मिळणार आहे. मला माहीत आहे तुमचंही तितकंच आमच्या बाबी आत्यावर प्रेम आहे. बाबी आत्या तुमच्यावर खूप प्रेम करतात, म्हणून तर आम्ही घरातील सर्वांनी या लग्नासाठी ग्रीन सिग्नल दिला. तर अप्पू खूप हसत असते आणि भास्करला सांगते, बाबी आत्याला तू जितका आवडतो ना तितका आम्हा घरातील सर्वांनाही खूप आवडतो असं सांगते. दीपाली मात्र अप्पूच्या ह्या बोलण्याने खूप नाराज झालेली असते. दीपाली मध्येच बोलते, घर बसल्या एवढा क्वालिफाईड नवरा मिळाल्यावर कोणाला नको असणार. दीपालीचे हे खोचक बोलणे ऐकून मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर शशांकला खूप चिड येते. अप्पू एक्सक्यूज मी असं दीपालीला बोलते. दीपाली बोलते, मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. सुमी दीपालीला बोलते, तुम्ही तर अगदी बरोबर बोलले आहात. असं म्हणून ती माईला विचारते, माई लग्नाची तारीख काय ठरली आहे. तेव्हा विठूदादा सांगतात, एप्रिल महिन्यातील मी काही मुहूर्त काढायला सांगितले आहेत. गुरुजींनी मला तसं सांगितलं आहे आणि मी मोठ्या दादांना त्याबद्दल कळवलं पण आहे. हे ऐकून घरातील सर्वजण खूपच खुश होतात. दीपालीला एवढ्या जवळचा मुहूर्त पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते, म्हणजे एवढ्या लवकर लग्न करायचं का. सुवर्णा तिला विचारते, तुझी काही हरकत आहे का. तेव्हा दीपाली सांगते, भास्करला जर आत्ता सांगितलं तर तो आत्ता एका पायावर लगेच लग्नासाठी तयार होईल. भास्कर दीपालीला सांगतो, तू असं काय बोलतेस, जरा शांत बस. तेव्हा दीपाली शांत बसत नाही. ती बोलते, आता तुम्ही दोघे एकमेकांसाठी एवढे वर्ष थांबलाच आहात, तर आता पटकन लग्न उरकून घ्या, कारण विद्याताईंच्या व्हिसाची डेट पण आपल्याला लवकर पाहावी लागेल. हे ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो. शशांक हळूच अमेयला सांगतो की जर बाबी आत्या ह्या दीपाली बरोबर राहिल्या तर दोघींचं कसं होईल काय माहीत. अप्पू भास्करला सांगते की बाबी आत्या इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा माई अप्पूला समजावते, नवरा जिथे राहतो तिथेच बायकोने राहायचं असतं. अप्पू बोलते, ही ॲडजस्टमेंट फक्त बाबी आत्यानेच का करायची. भास्कर काकाही इकडे राहायला येऊ शकतो. बाबी आत्यालाही अप्पूचं हे म्हणणं पडतं आणि बाबी आत्या सांगतात की माझी नोकरीही इथे आहेसच. तेव्हा दीपाली मध्येच बोलते की तू कमवायला कशाला हवं, कारण तुझा होणारा नवरा आता डॉलरमध्ये कमवत आहे आणि एक प्रसिद्ध डॉक्टर पण आहेत. तेव्हा बाबी आत्या सांगतात, मी खूप दिवसांपासून इथे नोकरी करते, तसंही भास्कर इथे राहून प्रॅक्टिसही करू शकतो. त्यात नाशिकमध्ये खूप इंटरनॅशनल स्कूल आहे. ओवी आणि दीपाली इथे पण राहतील. तेव्हा दीपाली बोलते की म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे का, माझी आणि ओवीची जबाबदारी तुम्ही घेणार नाही आहात. सर्वजण दीपालीला समजवतात, आम्ही असं काहीच म्हटलेलो नाही. दीपाली अचानक रडू लागते आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे मी नोकरी करत नाही आणि तुम्ही नोकरी करता, याचा अर्थ आम्ही भास्करच्या जीवावर बसून खाल्लं असंच ना. घरातील सर्वजण पुन्हा दीपालीला समजावत असतात. तर बाबी आत्या तिला बोलतात, अगं दीपाली, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता, तू जरा समजून घे. अप्पू बाबी आत्याला बोलते की तू का सॉरी म्हणतेस, त्या मागापासून तुझा अपमान करत आहेत. तू त्यांना काहीच बोलली नाही, उलट तूच का सॉरी बोलते, त्यांनी सॉरी बोलायला हवं. दीपाली बोलते, विद्याताई तुमच्या बाजूने तुमचं सर्व कुटुंब आहे आणि मला एकटीला इथे सोडून दिला आहे. तुमच्या घरातली लहान लहान पोरं पण आता माझा अपमान करणार का, असं ती बाबी आत्याला जाब विचारते. तेव्हा शशांक अप्पूला सांगतो, अप्पू जरा शांत बस. तर बाबी आत्याही दीपालीला समजवतात की आमची अप्पू अजून लहान आहे, त्यामुळे तिचं बोलणं तू एवढं मनावर घेऊ नकोस. तेव्हा अप्पू घरातील सर्वांसमोर सांगते, मी लहान नाही, मी मोठी झाली आहे, मला सर्वांचं बोलणं स्पष्टपणे समजतं.
तेव्हा अप्पू सांगते, माझ्या बाबी आत्याला कुणीही बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. भास्करला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की अप्पू बाबी आत्यावर खूप प्रेम करते. तर दीपाली पुन्हा रडण्याचं नाटक करते. माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला, तू मला त्या गुन्ह्याची शिक्षा देणार का, असंही अप्पूला विचारते. तेव्हा भास्कर दीपालीला समजावतो. दीपाली रागातच जागेवरून उठते आणि भास्करला सांगते, आता सर्व बोलणी झाली आहेत. तशीही यांनी लग्नाची तारीख फिक्स केली आहे. आता आपण त्याच मुहूर्तावर लग्न करून टाकू. सुवर्णा दीपालीला सांगते, ताई तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, कारण अजून लग्नाची तारीख फिक्स केली नाही, आम्ही फक्त मुहूर्त ठरवले आहेत. तू दीपाली ऐकत नाही. तेव्हा ती भास्करला बोलते, तुला घरी यायचं असेल तर ये, नाही तर मी माझी जाते. भास्कर सांगतो, मला थोडा वेळ इथे थांबायचं आहे. दीपाली रागातच त्याला बोलते, तुझ्या मनाला वाटत होतं तेच तू केलं, असं म्हणून ती जायला निघते. तितक्यात माई दीपालीला अडवते. सांगते, एवढी छान लग्नाची बातमी आहे, तू आमच्या घरातून तोंड गोड न करता का निघालीस. दीपाली सांगते, तुमच्या मुलांच्या आणि घरातल्यांच्या खोचक बोलण्याने माझे कान तृप्त झाले आहेत. सुवर्णाही दीपालीला समजावून सांगते. तर अपूर्वा दीपालीला समजावते, आमच्या बाबी आत्या खूप स्मार्ट आहेत, फक्त त्यांना स्वयंपाकाची जास्त सवय नाही. तेव्हा दीपाली सांगते की चांगला संसार करण्यासाठी स्वयंपाक येणं गरजेचं नसतं. दीपाली सर्वांचा अपमान करते ते पाहून शशांकचा राग अनावर होतो. तेव्हा तो बोलतो, मी मगापासून पाहत आहे, माझ्या घरातल्यांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही तर उलटच उत्तर देत आहात. तसंही आम्ही अपमान करून घ्यायला कुणाच्या घरात जात नाही आणि अपमान करून घेण्याची काहीतरी मर्यादा असते. माई शशांकला शांत राहायला सांगतात. त्यावर दीपाली खूप हसते. तर दीपालीच्या ह्या वागण्याचं सर्वांना आश्चर्य वाटतं. तेव्हा अप्पू दीपालीला बोलते, तुम्ही असं का हसताय आम्हाला समजत नाही. तुम्ही मगापासून सर्वांचा अपमान करत आहात. सर्वजण तुम्हाला समजून घेत आहे, परंतु तुम्ही काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हे असं का. तेव्हा दीपाली सांगते, मी ही सर्व मस्करी केली, मी तुमच्याबरोबर खूप रूढ वागले, याची मी क्षमा मागते. मला वाटलं होतं ह्या घरातल्यांची थोडी मस्करी करावी. मी येताने सर्व ठरवून आले होते. जनरली लग्नामध्ये असंच असतं, आम्ही नवऱ्या मुलाकडचे म्हटल्यावर आम्ही जास्त ॲटिट्यूड दाखवणार, मान अपमान वगैरे ह्या सर्व गोष्टींचा मला आनंद घ्यायचा होता. ती सांगते, मला खरंच मनापासून माफ करा, मला हे असं बोलायचं नव्हतं, तर मला तुमची गंमत करायची होती. तेव्हा अप्पू नम्रपणे दीपाली समोर जाते आणि तिला मिठी मारून सॉरी बोलते. तेव्हा दीपाली बोलते, तू सॉरी बोलू नकोस, कारण आता आम्हा सर्वांना समजलं आहे तुझं विद्याताईवर खूप प्रेम आहे. सर्वांना अप्पूचं खूप कौतुक वाटतं. बाबी आत्या दीपालीला थँक्यू बोलतात. बरं झालं ह्या सर्व गोष्टी तू अगोदरच क्लिअर केल्या, नाहीतर माझ्या मनात सल राहिली असती, असं बाबी आत्या बोलत असतात. दीपाली सांगते, भास्करकडून तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे, मला तुमचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे, त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. असं म्हणून त्या दोघीही एकमेकींना मिठी मारतात. तर सर्वजण जोराजोरात टाळ्या वाजवतात. नंतर रात्री अप्पू एकटीच उदास बसलेली असते. तेव्हा ती दीपालीच्या बोलण्याचा विचार करत असते. तर शशांक आपल्या कामामध्ये बिझी असतो. अप्पूला असं शांत असलेलं पाहून तो अप्पूला विचारत असतो की आता बाबी आत्याच्या लग्नाचं सर्व प्लॅनिंग तुझं तर झालंच असेल, तुम्हाला मजा मस्तीही करायची असेल. परंतु अप्पू शशांकला काही एक उत्तर देत नाही. ते पाहून शशांक अप्पूला भानावर आणतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा अप्पू सांगते की मला त्या दीपालीचं वागणं जरा विचित्रच वागलं, ती ह्या लग्नामुळे खुश नाही. तेव्हा शशांक सांगतो, अगं तिला तिची चूक समजली, तिने माफी पण मागितली, त्यात काय एवढं, जरा समोरच्यावर विश्वास ठेवून पहा. तेव्हा अप्पू सांगते, जेव्हा तू आपली अगोदर भेट झाली होती आणि आत्तापर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. तेव्हा शशांक सांगतो, तेव्हापासून आत्तापर्यंत एकही अशी गोष्ट घडली नाही की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा. हे ऐकून अप्पूला खूप राग येतो. तेव्हा ती शशांकला खूप काही सुनावते आणि एकटीच झोपी जाते. शशांक तिचा राग घालवण्यासाठी लगेच लॅपटॉप बंद करतो आणि तिच्याजवळ जाऊन झोपतो आणि तुझा टेडी आला आहे असं म्हणून अप्पूला हाताचा टेडी देतो. तेव्हा ते पाहून अप्पू खूप खुश होते आणि शशांकच्या हातावर झोपते. तर शशांक तिच्याकडे पाहून हसत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू दादा काकांना शब्द देते की मी आता सर्वांशी प्रेमाने वागणार. तर शशांक मनात विचार करतो, आता ही नक्की काहीतरी प्रॉब्लेम करणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.